सांगली दिनांक 13 गेल्या 10 वर्षात सांगली शहरासह संपूर्ण विधानसभा मतदारसंघात विकासाची एक परंपरा निर्माण झाली आहे. स्थायी स्वरूपाची ती विकास परंपरा कायम ठेवण्यासाठी पुन्हा एकदा आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनाच मोठ्या मताधिक्यानं महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवा असं आवाहन आमदार गाडगीळ यांचे चिरंजीव सिद्धार्थ गाडगीळ यांनी केलं आहे. गावभागातील सांभारे रस्त्यावर आयोजित प्रचार बैठकीत ते बोलत होते. प्राध्यापक संतोष चिवटे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. सिद्धार्थ गाडगीळ म्हणाले, गेल्या 10 वर्षात दादांनी मतदारसंघात रस्ते, पूल, गटारी, मंदिरांचे सभामंडप आणि जीर्णोद्धार अशी असंख्य कामे केली आहेत. याशिवाय शेकडो नागरिकांची व्यक्तिगत कामे केली आहेत. तसेच रुग्णांना मदत मिळवून दिली आहे. सांगलीत हनुमान नगरात सुसज्ज नाट्यगृह आता उभं राहणार आहे आणि त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 25 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. या नाट्यगृहाची उभारणी त्याबरोबरच मतदारसंघातील अन्य विकास कामे यांची गती कायम ठेवण्यासाठी सुधीरदादा गाडगीळ हेच पुन्हा एकदा विधानसभेत निवडून जाणं आवश्यक आहे. गावभागातून त्यांना मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळेल याची आम्हाला खात्री आहे. भाजप जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी उपमहापौर धीरज सूर्यवंशी म्हणाले, गावभागाने नेहमी दादांना मताधिक्य दिलेलं आहे. त्यामुळे आम्हाला गावभागातल्या मताधिक्याची काळजी नाही. फक्त प्रत्येकानं आवर्जून मतदान करायचं आहे हे लक्षात ठेवा. 100% मतदान झालं पाहिजे याकडे कटाक्ष राहू देत. प्राध्यापक संतोष चिवटे म्हणाले, 5 वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीपेक्षा दुप्पट मताधिक्य या खेपेस आम्ही दादांना देऊ. महावीर कर्वे म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला पुढील वर्षी 100 वर्ष होत आहेत. गाडगीळ कुटुंबियांनी संघाला नेहमीच मदतीचा हात दिलेला आहे. त्यामुळे ते लक्षात ठेवून या खेपेस आपल्याला सुधीरदादांना गावभागातूनच नव्हे तर सर्व मतदारसंघात जास्तीत जास्त मताधिक्य द्यायचं आहे. संघ परिवाराची ती जबाबदारी आहे. यावेळी राष्ट्रीय महिला कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलेल्या भार्गवी सटाले हिचा सिद्धार्थ गाडगीळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. माजी नगरसेविका उर्मिला बेलवलकर यांनी प्रचार बैठकीचं सूत्रसंचालन केलं आणि यावेळी बाळासाहेब बेलवलकर, दीपक कर्वे, अवधूत सांभारे, चिंतामणी सांभारे, गजानन वैद्य, अरुण शेखर शियेकर, अजित पवार, बंटी भुरट, अनिल अपराध, अशोक माने आदी उपस्थित होते.